शेतकऱ्याच्या मालात घासाघीस करण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला? पेट्रोल पंपावर गेल्यावर 10 रुपये कमी करा असं आपण कधी म्हणतो का? नाही ना. शेतीसाठी लागणारे अवजारे, खते, कीटकनाशके, ट्रॅक्टरचं नांगरणं, पेट्रोल, डिझेल, मजुरांची मजुरी, ह्या सगळ्यांचे दर दरवर्षी वाढत असतात. कधी 25%, कधी 50%, तर कधी 100%. पण आपलं भुईमुग, तूर, मूग, तांदूळ, उडीद ह्यांचे दर किती वाढतात? 5 ते 7%. याचा कधी विचार आपण केलाय का? महिन्याभरापूर्वीची गोष्ट. अवघ्या 12 लाखाच्या गाडीतून आलेला एक माणूस मेथीची 20 रुपयाची जुडी 10 रुपयाला मागत होता. हेच आपल्या समाजाचं वास्तव आहे. प्रत्येक देशामध्ये प्रत्येक सरकार कुठल्याही शेतकऱ्याला जास्त पैसे मिळू नयेत याचा कट करत असतं. पण हे बदलणार कोण? आपणच ना. शेतमाल एवढा स्वस्त पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर 4 महिने शेती करून बघा. शेतात कष्ट करून आणि घाम गाळून बघा. मग तुम्हाला समजेल की 4 महिने शेती करून पिकवलेला तांदूळ जेव्हा आपण 40 ते 50 रुपये किलोने विकतो किंवा कोणीतरी मागतं तेव्हा आपला हात कापतो आणि डोक्याची शीर ताणते. आणि खरं सांगू का, शेतमाल कधीच महाग नसतो. अन्नापेक्षा महत्त्वाचं काय असणार आहे? आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांना योग्य भाव देऊन तर बघा. मग आपल्याला लक्षात येईल की कुठलाच शेतकरी शेतीसाठी 1 रुपयाचं सुद्धा कर्ज काढणार नाही. म्हणून सगळ्यांना एक विनंती, शेतीत पिकणाऱ्या गोष्टींचा कधीच भाव करू नका. कारण सोन्याची किंमत ही नेहमीच जास्त असते आणि शेतीत पिकणारं हे सोन्याहूनही मौल्यवान आहे. बाकी आपण सुज्ञ आहातच.